मेरी माँ मेरे साथ है मतदानानंतर अजित पवारांनी असं वक्तव्य केलं। पवार कुटुंबामध्ये माझी आई सगळ्यात मोठी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं। तर 86 वर्षांच्या आईला राजकारणामध्ये ओढायला नको असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं। तर माँ का आशीर्वाद म्हणत अजितदादांनी चांगलंच उत्तर दिलं असं फडणवीसांनी म्हटलं। तुम्हाला कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं सातत्याने म्हटलं जात होतं, परंतु तुमच्या आई आता तुमच्या सोबत मतदानाकरता आलेल्या होत्या। अरे माझ्या घरामध्ये पवार परिवारात सगळ्यात मोठी माझी आई आहे। माझी आईच माझ्या बरोबर असल्यानंतर बाकीचा काय विचार करता। मेरी माँ मेरे साथ है। मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलंय, कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो। ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बड़ा क्या है। ते बीजेपीच्या बरोबर गेल्यापासून त्यांना डायलॉगबाजी करायला आवडायला लागले असं मला वाटतं। कारण ते दीवारचा डायलॉग त्यांना आठवला का काय माहीत नाही की मेरे पास माँ आहे करके। एक तर माझी आई 86 वर्षाची आहे आणि तिला ह्याच्यामध्ये नाही ओढायला पाहिजे। ती मतदानाला दरवेळीच दादांबरोबर येते, दरवर्षी। म्हणजे गेले जेवढे वर्ष ती मतदान करते, जेव्हा दादा राजकारणात आले तेव्हापासून, किंवा जशी ती बारामतीत आहे ती नेहमी दादाबरोबर आम्ही सगळेच यायचो। यावेळेस मला थोडा उशीर झाला, त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही। तिचा मुलगा येतो, तो माझा धाकटा भाऊ आहे। त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं। मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती, ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं। आणि मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावाने काही नाक खुपसायचं कारण नाही, त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही।